गोरेगाव येथे हमीभाव केंद्राचे उद्घाटन. गोरेगाव येथील हमीभाव केंद्रात सोयाबीनला 5,328 भाव मिळाला. शेतकऱ्यांना दिलासा, आनंदाचे वातावरण. द महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन लिमिटेड मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने श्री बेलेश्वर फार्मर्स प्रोड्युसर कंपनी मर्यादा, रिधोरा, तालुका सेनगाव, जिल्हा हिंगोली यांच्या वतीनं गोरेगाव येथे हमीभाव केंद्राचे उद्घाटन दिनांक 29 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजण्याच्या दरम्यान करण्यात आले. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक भास्करराव पाटील गोरेगावकर, चेअरमॅन गजानन गोपाळराव पाटील, सेनगाव मार्केट कमिटी संचालक नथुजी पाटील, उपसरपंच विश्वनाथ कावरखे, माजी चेअरमॅन दिनकर पाटील, व्हाईस चेअरमॅन भागवत कावरखे, सुभाष अवचार पतंगे, बेलशेवर कंपनीचे संचालक माधवराव गाडे यांच्या उपस्थितीत फीत कापून उद्घाटन करण्यात आले. ही योजना EPC खरीप 2025 सोयाबीन, उडीद आणि मूग खरेदी केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. शेतकऱ्यांनी आपला योग्य दर्जाचा माल हमीभाव केंद्रावर घेऊन येण्याचे आवाहन बेलेश्वर फार्मर्स प्रोड्युसर कंपनीकडून करण्यात आले आहे. खरेदी केंद्र ठिकाण मार्केट यार्ड, गोरेगाव, तालुका सेनगाव, जिल्हा हिंगोली येथे सुरू असून शेतकऱ्यांनी नोंदणीकरिता आवश्यक कागदपत्रे, शेतकऱ्यांचे आधार कार्ड, नॅशनल बँक खात्याचे पासबुक, चालू वर्षाचा ऑनलाईन सोयाबीन पेर असलेला 7/12/8 उतारा, थंब मशीनद्वारे नोंदणी होईल, सर्व पेमेंट आधार लिंक बँक खात्यात होईल याची नोंद घ्यावी, असे आवाहन संचालक माधवराव गंगारामजी गाडे यांनी केलं आहे. ऑनलाईन नोंदणी आणि खरेदी सुरू आहे. गोरेगाव परिसरातील शेतकऱ्यांनी हमीभाव केंद्राच्या माध्यमातून लाभ घ्यावा, असे गाडे यांनी म्हटलं आहे. अजिंक्य महाराष्ट्र न्यूजसोबत सिकंदर पठाण, सेनगाव, हिंगोली. सगळे इकडे पहा. हमीभाव केंद्र गोरेगावला मिळालं नाही. जिल्ह्यामध्ये 10-12 केंद्र मिळाले होते. गोरेगावला केंद्र गाडे साहेबांना प्रयत्न करून गोरेगावला मार्केट कमिटी सोसायटीला बोलून आणलं. तर शेतकऱ्याचा यामध्ये फायदा आहे. सर्व शेतकऱ्यांना या केंद्रावर माल विकावा. फक्त अडचण एकच होती की नोंदणी पहिले कनेरगावला केलेली होती, काही जवळ बाजारला काही जवळ बाजारला केलेली होती. अडचण तेवढीच होती. बाकी ती अडचण तर दूर झाली. आता आपल्याला या केंद्रावर माल मोजण्यात काही हरकत नाही. आपल्या केंद्र यावर्षी सुरू झालेलं नव्हतं. जवळा आणि कनेगावला सुरू झालं होतं. ते शेतकऱ्यासाठी फार लांब होतं आणि त्या दोन्ही गावापेक्षा गोरेगाव हे मोठं गाव आहे. आणि बेलेश्वर उत्पादक कंपनीनं, रिधोरा या कंपनीनं आणि माधवराव गाडेनं आमच्या गोरेगावला हे केंद्र सुरू केलं. त्याबद्दल मी त्यांच्याही वतीच्या आभार मानतो. झाल्यामुळे सर्व शेतकऱ्यांना त्यांचा माल हा एका दिवसात इथं खरेदी होईल. जास्त लांब न्यावं लागणार नाही, इथं तालकळत बसावं लागणार नाही आणि ही एक आनंदाची आणि चांगली बाब गोरेगावच्या विकास, प्रगती आणि गतीसाठी चांगलं झालेलं. चालू झाली. बरेच दिवसची मागणी असल्यामुळं आम्हाला सेंटर लांब पडत होतं. कलेक्टर साहेबांना आम्हाला गोरेगावची परमिशन दिली. गाडे साहेबांची मेहनत घेतली. त्याचा शेतकऱ्याला फायदा घ्यावा असं मी सांगतो. इथं कोणत्याही प्रकारची शेतकऱ्याचं नुकसान होणार नाही याची ग्वाही आम्ही देऊ शकतो. माल गेल्या काय जाऊ दे ना, हे लेटच केले शासनाने. काय नाही नामदेव सांगितलं का? नाही, गाडी घेऊन डायरेक्ट हॉटेलवर पाठवत्याला. नामदेव नाही, तुम्ही थोडं का दुसरं कोणीच नाही. तुम्हाला जाणार गाडी, एखादी गाडी आम्हाला, आपली गाडी मोटरसायकल झाबर यांच्यासोबत बरोबर 25-6 म्हणा इथं ऑफिसवर. आपल्या कोणाला बोलायचं तिथं का आहे का विचार ना. त्याच्यानंतर शेतकऱ्याच्या खात्यावर पैसे कधी मिळणार? हा, शेतकऱ्यांना माल मोजून दिल्यानंतर 21 दिवसामध्ये साधारणतः शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे DBT द्वारे सेंट्रल गव्हर्नमेंट कडून पडले जातात. त्याच्यामध्ये फक्त वाहतुकीचा जर अडथळा निर्माण झाला, माल वेळेवर नाही पोहोचला तर 2-4 दिवस मागे पडू शकतात. नसता 15 दिवसात पण पैसे पडण्याची आम्ही हमी देतो. शेतकऱ्यांना काय आव्हान करू शकतो? शेतकऱ्यांना मी एवढंच आवाहन करतो की बाजारामध्ये खुल्या चर्चा आहेत, बाजारभाव वाढलेत म्हणून. जे काय मोबाईलवर, सोशल मीडियावर 47, 46, 48 भाव दाखवत आहेत
तर याची शहानिशा करूनच हमीभाव खरेदी केंद्राचा लाभ घ्यावा. अन्यथा माल घरामध्ये ठेवून एखाद्या वेळेस शासनाचं जे काय प्रोक्युरमेंट लिमिट आहे खरेदीचं ते लिमिट संपून गेल्यानंतर शेतकरी त्याच्यापासून वंचित राहू नयेत म्हणून मुदत शासनाने दिलेल्या मुदतीमध्ये आपण नोंदणी करावी आणि माल विक्रीस आणावा आणि हमीभावाचा लाभ घ्यावा. शेतकऱ्यांना एक विशेष पुन्हा माझं सांगणं आहे की शासनाचं धोरणच असं आहे की किमान त्याला काय म्हणतो हवाई अंतर 10 किलोमीटरचा शासनाने जो निकष घालून दिला आहे त्याचा उद्देशच असा आहे की 2-2, 3-3 किलोमीटरवर सेंटर चालू करण्यापेक्षा शासनाने जे काही प्रमाणित सेंटर मंजूर केले त्या सेंटरला, जसं की आमचं मंजूर पुशेगाव म्हणून लोकेशन मंजूर केलेलं होतं खरेदी केंद्र ID पुशेगावचं आहे. मात्र आम्हाला DMO आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या यांच्या नियमावलीमध्ये आम्हाला जिथं उपलब्ध सेंटर नाही असं गोरेगावला उपलब्ध सेंटर मंजूर नव्हतं म्हणून गोरेगाव आमचा लोकेशन आम्हाला दिलं आणि या ठिकाणी आपण काम करावं असे आदेश दिले. त्या अनुषंगाने आम्ही या ठिकाणी खरेदी केंद्र चालू केलं. नोंदणी शेतकऱ्यांची कुठेही जरी झालेली असेल पण त्यांना वाहतुकीसाठी माल जर गोरेगाव किंवा मग माझ्याकडे नोंदणी केलेला जर दुसरीकडे कुठे जवळ पडत असेल तर त्यांनी जवळ पडतील त्या खरेदी केंद्रावर माल नेऊन विक्री करण्यासाठी त्यांना कुठल्याही प्रकारचे नियमानुसार अडचण येत नाही. मी आपल्याला मुद्दाम आवर्जून असं आश्वासित करतो की कट्टी हा स्वरूपाचा विषय कुठलाच नाही. मात्र शेतकऱ्यांनी शासनाने घालून दिलेल्या पॅरामीटरमध्ये माल आणावा. मातीचं त्यांची कंडिशन लावलेली आहे, मातीचं 2% 10% माती निघली तर तुम्हाला रिजेक्ट होणार आहे. कट्टीच्या स्वरूपातला विषय नाही. मावचर 12च्या वरचं मावचर असेल तर तुम्हाला रिजेक्ट करण्यात येतो, रिटर्न करावा लागतो. म्हणून 12पर्यंत मावचर असावं, 10% माती असावी. 10%च्या वर जर माती असली तर ती माती घेतल्या जाणार नाही. 2% कचरा नसावा, डॅमेज हे अशा तरतुदीनुसार कट्टीच्या स्वरूपाचा कुठलाही प्रकार इथे नाही. तेव्हा शेतकऱ्यांचा माल रिजेक्ट शेतकऱ्यांनीच काळजी घ्यावी की आपला माल प्रतवारीनुसार FAQ दर्जाचा माल आणण्याचा उद्देशच तो आहे की FAQ म्हणजे बिजवाई माल आणावा आणि शेतकऱ्यांकडे 5328चा लाभ घ्यावा. तेच सांगतोय मी. चाळून घेतल्याचा मातीचा प्रश्न आहे. तुम्ही पत्रकार आहेत, तुम्ही स्वतः इथं उभे राहून बघा. जो सोयाबीनच्या लेवलचा दाना असतो ना तो चाळणीतून पुढेच जातो, प्रश्न येत राहत नाही. असं आपण जर नुसतं वायफळ बोलण्यापेक्षा सोयाबीनचा जो दाना जर पुढे येतो सोयाबीनचा चाळणीतून तर तो सोयाबीनच्या लेवलचा खडा पाठीमागे कुठून जाणार. त्यामुळे ते स्वतःच शेतकऱ्यांनी मातीविरहित माल आणावा. पण शेवटी माल हा जन्मतो मातीतूनच, आलं का. माल हा जन्मतो मातीतूनच, त्यामुळे त्याच्यामध्ये थोडीफार माती येऊ शकते. असा का फॅक्टरीतून माल बनतो असा बनणार नाही. त्यामुळे समन्वय साधून त्या पद्धतीने खरेदी केली जाते. तर विषय असा आहे की शासनाच्या किमान आधारभूत मूल्य योजनेअंतर्गत सेंट्रल गव्हर्नमेंटतर्फे संपूर्ण राज्यभर नव्हे तर देशभर शेतीमालाची खरेदी केली जाते. त्या 25-20 या सीझनमध्ये सोयाबीन या वाणाची मागील 1 महिन्या अगोदरपासून खरेदी सुरू झालेली आहे आणि गोरेगाव या ठिकाणी आज रोजी श्री बेलेश्वर उत्पादक कंपनीतर्फे हमीभाव खरेदी केंद्र चालू करण्यात आलेलं आहे आणि मार्केटिंग फेडरेशन संयुक्तिक बेलेश्वर फार्मर प्रोड्युसर कंपनी ही खरेदी करते. तर शासनाने घालून दिलेल्या नियमानुसार 5328 रुपये या वर्षीच्या सोयाबीन या पिकाला हमीभाव आहे आणि या हमीभावाप्रमाणे आज रोजी काटा चालू झालेला आहे. आणि विषय राहिला नोंदणीचा. शेतकऱ्यांनी 2 महिन्यापासून म्हणजे 1.5 महिन्यापासून नोंदणी सुरू झालेली आहे आणि ज्या ज्या शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली असेल त्यांनी आपला माल आमच्याकडनं शेड्युलिंग केल्यानंतर खरेदी केंद्राकडनं आमंत्रित केल्यानंतर तो माल मॅसेजद्वारे आमंत्रित केल्यानंतर माल घेऊन यायचा असतो आणि तो या ठिकाणी माल घ्यावा लागत असतो. तर शेतकऱ्यांना अशी माझी विनंती की त्यांनी आपला माल शासनाने नियम घालून दिलेल्याप्रमाणे 5328 या भावाचा FAQ दर्जाचाच माल आणावा आणि पारदर्शकपणे खरेदीमध्ये आम्हालाही सहकार्य करावा आणि शासनाच्या हमीभावाचा आपण योग्य लाभ घ्यावा.